भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. आले किती गेले किती उडून गेले भरारा. आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि सपनाही नाही माझ्या शुभांचा दरारा. संपला नाही आणि सपनाही नाही माझ्या शुभांचा दरारा. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. विजयसारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजयसारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनकाने अफजल खानाचा कोथळा वाढून गेला. स्वर्गात गेल्यावर सगळ्या जवांनी त्याला झुकून मुजरा केला. असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला. असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला. नमस्कार, मी प्रांजल गोरखुपडे, छत्रपती शाहू महाराज इंग्लिश प्रायमरी स्कूल, देवगाव रंगारी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमधून 9वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी. आज 19 फेब्रुवारी रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. या राजाने शून्यातून विश्व निर्माण केले आणि गुलामगिरीच्या अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राला स्वराज्याचा प्रकाश दाखवला. सर्वप्रथम अशा या महापुरुषाला माझा त्रिवार मानाचा मुजरा. त्रिवार मानाचा मुजरा. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला. रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला. रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आज आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराज हे एक नाव नव्हते, एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जेव्हा मुली खेळत असतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. जेव्हा इरादे मजबूत असतात तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखा भासतो. जेव्हा इरादे मजबूत असतात तेव्हा डोंगर देखील मातीच्या इराद्यासारखा भासतो. हा आज त्यांचा विचार आपल्याला संकटातून डगमगण्याची प्रेरणा देत असतो. आज आपण अशा महापुरुषाची जयंती साजरी करत आहोत त्यांनी जगाला शिकवलं की शत्रू किती मोठा आहे त्यापेक्षा आपली जिद्द किती मोठी असावी हे महत्त्वाचं असतं. आज या तरुणांनी शिवाजी महाराजांकडून काय शिकावे? पहिलं, शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द. महाराजांकडे सुरुवातीला ना मोठे सैन्य होतं ना मोठी माणसं. ती होती फक्त आणि फक्त मावळे नावाची जिद्दी माणसं. आपल्याला जर यश हवं असेल तर तक्रारी करण्यापेक्षा जेवढं आहे त्यातूनच सुरुवात करायला हवी. दुसरं, हार न मानण्याची जिद्द. आग्रा येथून सुटका असो व पन्हाळ्यातील वेढा, महाराजांनी प्रत्येक संकटाचे रूपांतर संधीत केले. तिसरे, स्त्री समान. ज्या राज्यात स्त्रियांचा आधार होतो तेच राज्य प्रगत असते. हा धडा त्यांनी आपल्या कृतीतून घालून दिला. परस्त्रीला माते समान मानणारा हा राजा कुठे झाला नाही, आहे पण नाही आणि होणार पण नाही. खरं, जर आपण आपल्या स्त्रीला, आईला जर माते समान मानलं तरच ही शिवजयंती खरी साजरी होईल. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती महाराज. नुसती फोटोला हार घालून स्टेटस ठेवून शिवजयंती साजरी होत नसते. तुमच्या वागण्यातून महाराजांचा प्रामाणिकपणा जेव्हा दिसेल, प्रामाणिकपणा, धाडस, शिस्त जेव्हा दिसेल तेव्हाच तुम्ही खरं शुभक्त ठराल. सह्याद्रीच्या कुशीत हिरा चमकला. सह्याद्रीच्या कुशीत हिरा चमकला. भगवाट्या चांदण्यांचा शून्यवर प्रगटला. हाती तलवार घेऊन शत्रूशी लढला. असे एक मर्द मराठा शुभा होऊन गेला. असे एक मर्द मराठा शुभा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी गेलं. आपल्याकडे आज मोबाईल आहे, इंटरनेट आहे, ताकद आहे. मग आपण आपलं ध्येय का गाठू शकत नाही? उठा, जागे व्हा आणि शिवरायांच्या विचारांची तलवार चालायला शिका. नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हणून चालणार नाही, तर त्यांचे विचार आपल्या काळजात करून आपल्याला कामाला लागावं लागेल. झाली सकाळ उगवला सूर्य नवा युगाचा. झाली सकाळ उगवला सूर्य नवा युगाचा. शिवनेरीच्या कुशीत बाळ जन्मला जिजाऊच्या. काय सांगू माझ्या शिवांची महती. सह्याद्रीचा बाप म्हणजे साक्षात छत्रपती. सह्याद्रीचा बाप म्हणजे साक्षात छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांची वारसा सांगणारे आज आपण स्वतःला सुरक्षित मानून घेणारे आपल्या जन्मकुंड्याला घेऊन फिरतो. अपयश आलं की आत्महत्या करतो. शिवजयंती आली की वाद घालतो, नाचतो, कुदतो, भांडण करतो. आपण जर हे सगळं करतोय तर आपण या राजांचं काय आदर्श घेत आहोत? महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले परंतु कधीही कोणत्या गडाला स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी नाव दिले नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या परंतु कधी पंचांग पाळला नाही. महाराजांवर अनेक संकट आले परंतु महाराजांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही, कधी व्यसनाच्या आहारी गेले नाही. मित्रांनो, तलवार तर प्रत्येकाच्याच मनात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची धाडस फक्त शिवरायांच्या रक्तातच होतं. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरीही सुखी होता महाराष्ट्र कारण राज्य होते माझ्या शिवराय.
शिवाजी महाराजांचे। सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया शिवाजी उसका नाम है, शिवाजी उसका नाम है। जीव शिवाजी या शब्दाचं कधी उलट करून बघितलं आहे का? शिवाजी या शब्दाचं उलट केलं तर जीवाशी होतो। खरंच शिवाजी हा आयुष्यभर जीवाशी राहिला। देवाला देव पण लाभले ते म्हणजे शिवरायांमुळे, देवाला देव पण लाभले ते फक्त शिवरायांमुळे, मंदिराला कळस चढले ते फक्त शिवरायांमुळे, आणि आज आम्ही ताठ मानाने जगतो ते फक्त आणि फक्त शिवरायांमुळे, ते फक्त आणि फक्त शिवरायांमुळे। अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे। धरे नीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद।